उमेदवार बोलू नका। ठीक आहे करून पाठीमागे उजव्या हातामध्ये काय करा। सर्वांनी सावध राहायचं आहे। सत्त्याण्णव पदांसाठी 10,679 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे आणि त्याची मैदानी चाचणी ही दिनांक 14 फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहे। आज 1000 उमेदवार बोलवण्यात आलेले होते। या ठिकाणी 3 प्रकारच्या मैदानी चाचण्या घेण्यात येतात, 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक। त्यापैकी 2 चाचण्या ज्या आहेत 1600 मीटर आणि 100 मीटर या RFID या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात येतात। RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस। तर यात मानवी हस्तक्षेपाला कुठेच वाव नसतो। पहिले आम्ही स्टॉप क्लॉकने घ्यायचो, आता कॉम्प्युटरने शतांश सेकंदाचा देखील इतका बारीक वेळ त्याच्याने मोजता येतो आणि विद्यार्थ्यांचं कुठलंच त्याबद्दल आक्षेप नाहीत, ते समाधानी आहेत। स्वतःची वॉच लावून देखील ते त्याला टॅली करत आहेत विद्यार्थी, आम्ही बघितलं। आमचं तर डबल त्याला आहे, 2 उपाययोजना आमच्यासाठी आहेत, परंतु त्याचीही कधी गरज पडली नाही। तर अशा पद्धतीने ही अगदी ट्रान्सपरंट पद्धतीने या ठिकाणी भरती चालू आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वेलफेअरची देखील योजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना पिण्याचं पाणी, मेडिकल एड म्हणजे वैद्यकीय चमू ठेवण्यात आलेला असून त्यांना त्वरित कुठली मदत मिळावी याची सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि ट्रॅक देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलेला असून त्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। आणि यात कोणीही कुठलं लालूच किंवा लांगुल चालन दाखवू नये, कुठला दलालाचा याच्यात शिरकाव होऊ नये यासाठी गोपनीय नजर देखील ठेवण्यात येत आहे। साध्या वेशातील पोलीस सगळीकडे फिरत आहेत आणि ही भरती निश्चितच आम्हाला गुणवत्तापूर्ण आमचे पोलीस अंमलदार देईल या पद्धतीने करण्यात येत आहे। एका दिवसाला 1000 उमेदवार सध्या बोलवण्यात येत आहे। आता सध्या पोलीस कॉन्स्टेबलची भरती चालू आहे आणि त्याच्यानंतर मग हे संपल्यानंतर 24 नंतर आमची ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलची भरती होईल। आमच्याकडे पोलीस कॉन्स्टेबलसाठी एकूण 86 पदं आहेत आणि 11 पदं जी आहेत ही ड्रायव्हरसाठीची आहेत, अशी एकूण 97 पदं आहेत।